आमची हात जोडून विनंती, एक वेळेस थोडासा शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण आमच्या उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे. निवडणुकीच्या वेळेस मतं घेताना जय जवान जय किसानचा नारा देऊन तुम्ही मतं घेतलीत आणि निवडणुकीनंतर सत्तेत आल्यानंतर जय उद्योजक म्हणणारे तुम्ही असल्या असंवेदनशील मंत्र्यांना सरकारमधल्या प्रमुख नेत्यांनी तरी समज द्यावी. त्यांचं बोलण्याच्या अर्थाचा अनर्थ झाला असं काही नव्हतं. गुलाबराव पाटील पण हाडाचे शेतकरी आहेत. आपल्या तडाखेबंद भाषणांसाठी, रोकटोक वक्तव्यांसाठी आणि विरोधकांवर अचूक निशाणा साधणाऱ्या शेरोशायरींसाठी ओळखले जाणारे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील पुन्हा एकदा प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जळगाव जिल्ह्यातील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी उद्योजकांची बाजू घेत शेतकऱ्यांविषयी केलेल्या एका विधानानं संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. शेतकऱ्यांना थोडा विजेचा त्रास झाला तरी चालेल, पण उद्योजकांचं नुकसान होऊ देऊ नका असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय. त्यांच्या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले असून सत्ताधारी पक्षांच्या मंत्र्यांच्या या भूमिकेवर तीव्र शब्दात आक्षेप घेतला जातोय. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी यावरून गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांना मुख्यमंत्र्यांनी याबाबत समज द्यावी अशी मागणी केली आहे. नेहमीच उद्योगपतींचा पुळका असणारं सरकार आता उद्योगपतींच्या एवढ्या दावणीला बांधलं गेलंय की शेतकऱ्यांची वीज त्यांना द्यायला तयार आहे. त्यामुळे शेतकरी आता गुलाबराव तुम्हाला लाज वाटते का हा प्रश्न थेट विचारतायत. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. जळगाव जिल्ह्यातील चिंचोली येथे महावितरणच्या एका नूतन वीज उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या अधिकृत सरकारी कार्यक्रमाला पाणीपुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना गुलाबराव पाटील नेहमीप्रमाणे आपल्या सुसाट शैलीत बोलत होते. वीज समस्येवर आणि उद्योगांच्या विकासावर बोलताना अचानक त्यांनी शेतकरी आणि उद्योजक यांची तुलना करायला सुरुवात केली. गुलाबराव पाटील म्हणाले, माझी प्रशासनाला आणि संबंधित विभागाला हात जोडून विनंती आहे की शेतकऱ्यांना थोडासा त्रास झाला तरी आम्ही सहन करू शकू, पण महाराष्ट्रात येणाऱ्या किंवा इथे असलेल्या उद्योजकांना विजेचा अजिबात त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे. त्यांच्या या विधानामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या. एका बाजूला संपूर्ण राज्यभरात शेतकरी वीज संकट, लोडशेडिंग आणि रात्रीच्या वेळी मिळणाऱ्या विजेमुळे हैराण असताना राज्याच्या एका जबाबदार मंत्र्यानं जाहीर मंचावरून शेतकऱ्यांपेक्षा उद्योजकांना प्राधान्य देण्याची भाषा केल्यानं संताप उसळलाय. आम्ही शेतकरी सहन करून घेऊ, पण उद्योजकाला फार त्रास होतो, कारण की उद्योजकाला मजुराला पैसे द्यायचे, जे लाईट गेली तर असं म्हणता येत नाही की तुला मी पैसे देणार नाही. तो लॉस होतो, त्याच्या प्रोडक्शनवर लॉस होतो. आणि दुसरा नवीन येणारा उद्योग काय म्हणतो की जाऊ द्या साला, इथं लाईटच मिळत नाही तर कशाला उद्योग टाकायचा. आमची हात जोडून विनंती, एक वेळेस थोडासा शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण आमच्या उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे. पाटील यांनी पुढे असाही दावा केला की राज्यामध्ये विजेच्या अशा अडचणी सातत्याने निर्माण होत राहिल्या तर नवीन उद्योजक महाराष्ट्रात किंवा ग्रामीण भागात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी 10 वेळा विचार करतील. नवीन गुंतवणूक आकर्षित करायची असेल तर उद्योगांना अखंडित वीज पुरवठा करणं अत्यंत गरजेचं आहे. या भूमिकेचं समर्थन करताना त्यांनी शेतकऱ्यांनी विजेचा त्रास सहन करावा असं मत मांडलं. जळगाव जिल्हा हा प्रामुख्याने शेतीप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा भागात आणि त्यातही शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मंत्र्यांनी केलेल्या या विधानानं आता तीव्र संतापाची लाट निर्माण केली आहे. गुलाबराव पाटील यांचं हे वक्तव्य समोर येताच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. आधीच शेतकरी कर्जबाजारीपणा, निसर्गाचा लहरीपणा आणि पिकांना मिळणारा कमी भाव यामुळे अडचणीत सापडलाय. त्यातच ग्रामीण भागात शेतीसाठी दिवसा वीज दिली जात नसल्यानं रात्रीच्या वेळी साप विंचवाचा धोका पत्करून शेतकऱ्यांना शेताला पाणी द्यावं लागतं. अशा अत्यंत संवेदनशील परिस्थितीत मंत्र्यांनी शेतकऱ्यांप्रती दाखवलेल्या या असंवेदनशील भूमिकेवर विरोधकांनी पुरतं घेतलंय. त्याचा अर्थ आपण खरं तर वेगळा घेतला, असं त्यांचा अर्थ नव्हता. तो मेळावा उद्योजकाच्या तिथले ह्याचा होता. त्यांनी ते बारीक छोटासा कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, त्याचा शेतकऱ्यांना असा अर्थ नव्हता की आम्ही सहन करतो. म्हणजे गुलाबराव पाटील स्वतः शेतकरी आहेत, आम्ही सहन करतो, पण ते पलीकडे उद्योग आपलं काय उद्योगांना जर लाईट नाही दिली तर ते सहन करू शकणार, असं त्यांचं बोलण्याच्या अर्थाचा अनर्थ झाला असं काही नव्हतं. गुलाबराव पाटील पण हाडाचे शेतकरी आहेत आणि त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांविषयी त्यांची भावना ही खूप चांगली आहे. पण त्याचा अर्थ घेताना थोडा हे घेतला आणि बोलताना आपण ते गावातल्या बोली भाषेत ते बोलले की त्यांचा कार्यक्रम होता, ते बोली भाषेत बोलले. याचा अर्थ तसा त्यांचा नव्हता. त्यांचं शेतकऱ्यांविषयी प्रेम आहेच. उलट शेतकऱ्यांना
वीज मिळावी, कर्ज माफी मिळावी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आम्ही ज्यावेळेस कॅबिनेट मिटिंगमध्ये पाहतो तर शेतकऱ्यांविषयी त्यांना अत्यंत एक जिव्हाळा असतो आणि त्यांची मांडणी ही शेतकऱ्यांविषयीच असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि जळगावमधील ज्येष्ठ नेत्या रोहिणी खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतलाय. रोहिणी खडसे यांनी या वक्तव्यावर अत्यंत कडक शब्दात संताप व्यक्त केलाय. त्या म्हणाल्या की राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आणि महाराष्ट्रातील बळीराजाचा घोर अपमान करणार आहे. सरकारमधील मुख्य नेत्यांनी गुलाबराव पाटील यांना तातडीनं समज दिली पाहिजे. रोहिणी खडसे यांनी मंत्र्यांना सुनावताना म्हटलंय की जर तुमच्या महायुती सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना काही देणं होत नसेल, त्यांना योग्य मदत करता येत नसेल, तर किमान जाहीर कार्यक्रमांमधून शेतकऱ्यांचा असा अपमान तरी करू नका. विजेचा त्रास शेतकऱ्यांना झाला तर चालेल, मात्र उद्योजकांना तो व्हायला नको असं वक्तव्य करणं हे एका लोकप्रतिनिधीला आणि मंत्र्याला अजिबात शोभत नाही. हे सरकार पूर्णपणे शेतकरी विरोधी असून त्यांना केवळ मोठ्या उद्योगपतींचं भलं करायचंय हेच या विधानातून स्पष्ट होतं असा आरोपही त्यांनी केलाय. भविष्यात गुलाबराव पाटील यांनी किंवा इतर कोणत्याही मंत्र्यानं शेतकऱ्यांबद्दल अशी हीन आणि असंवेदनशील विधानं करू नयेत, यासाठी सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना आत्ताच कडक शब्दात रोखलं पाहिजे अशी मागणी खडसेंनी केली आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी काल शेतकरी बांधवांच्या प्रति अतिशय असंवेदनशील असं वक्तव्य केलंय की विजेचा त्रास हा शेतकरी बांधवांना झाला तर चालेल, पण उद्योजकांना होता कामा नये. म्हणजे निवडणुकीच्या वेळेस मतं घेताना जय जवान जय किसानचा नारा देऊन तुम्ही मतं घेतलीत आणि निवडणुकीनंतर सत्तेत आल्यानंतर जय उद्योजक म्हणणारे तुम्ही, हे फक्त महायुतीतल्या एका मंत्र्याचं वक्तव्य नाही तर महायुती सरकारचं शेतकऱ्यांप्रती असलेलं असंवेदनशीलता दर्शवतं. हे वक्तव्य शेतकरी विरोधी, शेतकऱ्यांच्या प्रति असंवेदनशीलता दर्शवणारं हे वक्तव्य आहे. आज शेतकरी बांधव हा चारी बाजूने संकटात सापडलेला आहे. महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. बी बियाण्यांच्या किमती या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. खतांच्या किमती ह्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. आज त्यांनी पिकवलेलं अन्नधान्य जेव्हा ते मार्केटमध्ये विकायला जातात तेव्हा त्याला देखील बाजार मूल्य साधं मिळत नाही आणि सरकार ते बाजार मूल्य भाव त्यांना मिळवूनही देऊ शकत नाहीये. ही आज शेतकरी बांधवांची असलेली व्यथा आहे. आज शेतकरी बांधव जे पीक विम्यामधून त्यांना थोडीफार मदत व्हायची, आज त्या पीक विम्यामधले देखील महत्त्वाचे 3 ट्रिगर हे सरकारने काढून टाकलेले आहेत, जेणेकरून शेतकरी बांधवांना पीक विम्याचा देखील लाभ आज मिळू शकत नाहीये. आज शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज असताना शेतकऱ्यांच्या प्रति असले असंवेदनशील वक्तव्य सरकारमधले मंत्री करत आहेत. आज तुम्ही दिवसा वीज तर सोडाच, पण तुम्ही त्यांना जी रात्री वीज देतात तीही मुबलक देत नाही आणि अशा वेळेस जर शेतकरी बांधव रात्री त्यांच्या शेतामधल्या पिकाला पाणी देण्यासाठी जात असतील आणि त्यावेळेस जर त्यांना सर्पदंश झाला किंवा विंचूदंश झाला तर त्या सर्पदंशासाठी दिली जाणारी लस देखील आज महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही. ही लस उपलब्ध का नाही तर ही लस तयार करणारा हाफकिन इन्स्टिट्यूट जे आहे त्या इन्स्टिट्यूटला देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही आणि म्हणून हाफकिन इन्स्टिट्यूट सर्पदंशाची लस तयार करू शकत नाहीये आणि ती लस तयार होत नाहीये म्हणून ती आज आपल्याला ती लसही उपलब्ध नाही. म्हणजे शेतकरी बांधव मेला तरी चालेल पण आम्ही शेतकऱ्यांसाठी काही करणार नाही, ही जी सरकारची वृत्ती आहे आणि त्याच्यावर तुमचं काही झालं तरी चालेल पण उद्योजक टिकला पाहिजे. उद्योजक टिकला पाहिजे हे आम्ही मानतो, पण शेतकरी बांधवांच्या जीवाशी खेळ करून उद्योग टिकला पाहिजे असं आम्हाला मुळीच वाटत नाही. त्याच्यामुळे असल्या असंवेदनशील मंत्र्यांना सरकारमधल्या प्रमुख नेत्यांनी तरी समज द्यावी आणि कृपा करून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांचा असा अपमान तरी करू नका. त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहू शकत नसाल तर अपमान तरी करू नका, एवढीच माझी विनंती या निमित्ताने राहील आणि असल्या मंत्री महोदयांना समज दिली जावी जेणेकरून पुढच्या वेळेस असले वक्तव्य केले जाणार नाहीत. गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. हा संपूर्ण मतदारसंघ ग्रामीण भागाशी जोडलेला आहे. येथील मतदारसंघामध्ये बहुतांश संख्या ही शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची आहे. याच मतदारसंघातून सलग निवडून येणारे आणि स्वतःला शेतकऱ्यांचा मुलगा म्हणवून घेणारे गुलाबराव पाटील आता स्वतःच्याच विधानामुळे मोठ्या राजकीय कोंडीत सापडले आहेत. महाराष्ट्रात उद्योग येणं आणि बेरोजगारी दूर होणं आवश्यक आहे, याबद्दल कोणाचंही दुमत नाही. मात्र उद्योगांचा विकास हा शेतकऱ्यांचा बळी देऊन किंवा त्यांच्या हक्काची वीज कापून केला जावा, ही भूमिका कोणत्याही स्तरावर स्वीकारार्ह मानली जात नाही. महावितरणच्या कारभारामुळे आधीच ग्रामीण भागातील शेतकरी त्रस्त आहेत. कृषी पंपांना पुरेसा दाबाने आणि वेळेवर वीज मिळत नसल्याच्या तक्रारी रोज होत असतात. अशा वेळी मंत्र्यांनी थेट उद्योजकांची वकिली केल्यामुळे विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे.
विरोधी पक्षातील नेत्यांनी सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून गुलाबराव पाटलांवर टीकेची झोड उठवली आहे. शेतकरी हा देशाचा आणि राज्याचा कणा आहे, त्याला विजेचा त्रास सहन करायला सांगणारे मंत्री स्वतः एसी गाड्यांमधून आणि कार्यालयांमधून फिरतात, अशी टीका सामान्य जनतेतूनही होते. चिंचोली येथील वीज उपकेंद्राचं उद्घाटन हे खरं तर परिसरातील शेतकऱ्यांच्या वीज समस्या सुटाव्यात म्हणून झालं पाहिजे होतं, परंतु मंत्र्यांनी तिथे उद्योजकांचा कळवळा दाखवल्यानं या कार्यक्रमाचा मूळ हेतूच बाजूला पडला असून केवळ वादाची चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची नाराजी सत्ताधारी पक्षाला परवडणारी नाहीये. महायुती सरकार एकीकडे लाडकी बहीण योजना चालवत असताना दुसरीकडे त्यांच्याच कॅबिनेट मंत्र्यांचं असं विधान सरकारच्या प्रतिमेला धक्का लावणार आहे. गुलाबराव पाटील यांनी यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत, मात्र प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या खास शैलीत किंवा स्पष्टीकरण देऊन त्यातून मार्ग काढलाय. परंतु थेट शेतकऱ्यांच्या संवेदनशील प्रश्नाशी आणि हक्काशी विजेशी संबंधित हे विधान असल्यामुळे केवळ स्पष्टीकरण देऊन हा वाद मिटण्याची शक्यता कमी दिसते. रोहिणी खडसे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे जळगाव जिल्ह्यातील स्थानिक राजकारण तर तापलंच आहे, शिवाय याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटतायत. आता या वाढत्या दबावानंतर मंत्री गुलाबराव पाटील स्वतःच्या या विधानावर काय जाहीर स्पष्टीकरण देतात किंवा दिलगिरी व्यक्त करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.